नम्रता व्हिडिओ ऑफ कर. हो केले. अर्हन्तो भगवन्त इन्द्रमहिता सिद्धाश्च सिद्धीश्वरा आचार्या जिनशासनोन्नतिकरा पूजा उपाध्यायका श्री सिद्धांत सुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधका पंचैते परमेष्ठिनः प्रतिदिनम् कुर्वन्तु ते मङ्गलम्. श्रीमन्नम्रसुरासुरेन्द्रमुकुट प्रद्योतरत्नप्रभा भास्वत्पादनखेन्दवः प्रवचनाम् गोविन्दवस्थायिनः ये सर्वे जिनसिद्धसूर्यनुगतास् ते पाठका साधव स्तुत्या योगिजनैश्च पञ्चगुरव कुर्वन्तु ते मङ्गलम्. सम्यक् दर्शनबोधवृत्तममलम् रत्नत्रयं पावनम् मुक्तिश्रीनगराधिनाथ जिनप त्युक्तोपवर्गप्रदम् धर्मः सूक्तिसुधा च चैत्यमखिलम् चैत्यालयं श्रयालयम् प्रोक्तं च त्रिविधं चतुर्विधममि कुर्वन्तु ते मङ्गलम् कुर्वन्तु मे मङ्गलम् कुर्वन्तु नो मङ्गलम्. मंगलाष्टक स्तोत्रामध्ये तिसरं स्तोत्र बघत होतो आपण. 4 देवतांना या स्तोत्रामध्ये नमस्कार केलाय. पहिली देवता आहे जिनधर्म, दुसरी देवता आहे जिनागम, तिसरी जिनचैत्य आणि चौथी जिनचैत्यालय. तर जिनेंद्र भगवान जे की मुक्तिरूपी नगरीचे अधिपती आहेत, राजा आहेत, असे ते जिनेंद्र भगवान त्यांनी मोक्षाचा मार्ग म्हणजे जिनधर्म आहे असं सांगितलं. आणि तो जिनधर्म म्हणजे कुठला तर सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र हा जिनधर्म आहे. पुढे सांगितलं जिनागम. हॅलो, माझा आवाज येतोय का? हॅलो, येतोय 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 आवाज येतोय. जिनागम हे सांगितलं दुसरी देवता आहे. तर जिनागमाबद्दल आज आपण ऐकणार होतो ना. तुम्हाला सांगितलं होतं जिनागमाबद्दल बघून या म्हणून. काय होतं, जिनागम ही पण एक 9 देवतापैकी एक देवता आहे असं म्हणलं होतं. तर त्या जिनागमाची काय महिमा आहे किंवा जिनागम म्हणजे काय काय घेतलं होतं आपण मागे एकदा ह्याची गाथा घेतली होती ना, दर्शन पाहुडची. त्या गाथेमध्ये त्यांनी काय घेतलं होतं, आगम म्हणजे जिनवचन म्हणा किंवा जिनागम म्हणा, तर त्याची महिमा सांगायची होती ना. मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की 17 नंबरची दर्शन पाहुडची गाथा आहे. त्यात घेतलंय काय, जिनवयण मोसहमिणम विषय सुहविरेयणम अमियभूदम जरमरण वाही हरणम खयकरणम सौव दुःखाणम. काय सांगितले, सारिका ताई व्हिडिओ ऑफ करा.
हम्म. जिनवचन हे औषधाप्रमाणे आहे घेतलं ना. पहिलं विशेषण घेतलं होतं जिनवयणम ओसहमिणम. ओसह म्हणजे औषध. मग जिनवचन हे औषध आहेत असं म्हणलं. का म्हणलं सांगा जिनवचनाला औषध? कुठलं कोरोना दूर होत आहे जिनवचनाने? मोहनी कर्माचा नाश होतो, मीन मुख्य आणि सम्यक दर्शनाची प्राप्ती होते, बरोबर. औषध पदार्थाचं आणि सम्यक यथार्थ दर्शन ज्ञान घेतलं. होते, हा? पदार्थांचं औषध यथार्थ ज्ञान होते. औषधाने रोग दूर होतो, तर कुठलं रोग दूर करणार आहे हे जिनवचन? जन्मजरा मृत्यू. हा, मिथ्यात्व. बरोबर. तर त्यांनी काय घेतलं की आगम म्हणजे दोन प्रकारचं आहे. कुठलं? द्रव्यश्रुत आणि भावश्रुत म्हणलं. द्रव्यश्रुत म्हणजे जिनवाणी, आता जी काही तुम्हाला समोर द्वादशांग वाणी आहे, शब्दरचना आहे, ती सगळं सांगितलं द्रव्यश्रुत आहे. आणि भावश्रुत म्हणजे काय? जे आपल्याला त्याचं अवगम झाला, बोध झाला, त्याला म्हणलं भावश्रुत. आणि सगळीकडे भावश्रुताची महिमा आहे, कारण भावश्रुताच्या द्वारेच आपल्याला मोक्ष मार्ग मिळणार आहे. द्रव्यश्रुत हे फक्त पौद्गलिक आहे, शब्दरचना आहे, तरी सुद्धा ती आपल्यासाठी पूजनीयच आहे, कारण ती एक देवता आहे असं घेतलंय आपण. आणि मग त्याच्यामध्ये आपले भाव जेव्हा जोडलो त्यावेळेस ते भाव आगम म्हणा किंवा भावश्रुत झालं. मग त्यांनी तिथं घेतलंय की द्रव्यश्रुत आणि भावश्रुत या दोन्ही अपेक्षेने जिनवाणीला औषधी म्हणले आहे. द्रव्यश्रुत सुद्धा आणि भावश्रुत सुद्धा. का? तर लौकिकामध्ये जेव्हा आपण औषधाचं सेवन करतो त्यावेळेस ते वारंवार करत नाही. म्हणजे औषध असतं ना, ते औषध जर सारखं सारखं खायलं तर त्याला आहार म्हणावं लागेल, औषध म्हणता येणार नाही. औषध कसं असतं की ते विशिष्ट काळाला, विशिष्ट प्रमाणामध्ये, विशिष्ट एखाद्या रोगाचं हेच अशा प्रकारे स्पेसिफाईड असतात ते औषधं. मग ते क्वचितच रोग झाल्यावर काही काळासाठी प्राशन करतो. मग तिथे शंकाकारांनी विचारलंय की मग जिनवाणीला पण औषध म्हणलंय तर हे पण कधीतरीच करायला पाहिजे का बरं? वारंवार सांगता तुम्ही अभ्यास करा, जिनवाणीचं अध्ययन करा वगैरे, हे का सांगता? हा, मग तिथं सांगितलं की याचं सेवन काय मग कधीतरीच करायचं का? तर नाही. जिनवचन जे भावश्रुत रूपाने अंतरंगात उतरले ते सदैव ज्ञानातच राहणार. भावश्रुत म्हणलंच कशाला आहे? जे की आपल्या भावनांपर्यंत पोचलेलं आहे, त्याचं काय जे सांगायचं भाव आहे आगमातनं, जे तुमच्यापर्यंत पोचवायचं उद्देश आहे तो पोचलाय ज्याला, तर तिथं सांगितलं की एकदा ते ज्ञानामध्ये अवतरलं की पुन्हा मग तिथं बाहेर पडणार नाही ते म्हणा, किंवा त्याच्याद्वारे जे होणार ते सगळं मंगलच होणार. मग इथं म्हणून सांगितलंय काय की जे भावश्रुतामध्ये अंतरंगात उतरले ते सदैव ज्ञानात राहणारच. आणि औषध ज्याप्रमाणे स्वतःमध्ये रोगाच्या जीवाणूंना प्रवेश करू देत नाही, म्हणजे जोपर्यंत ते अँटीबायोटिक आहे समजा आपल्या शरीरामध्ये, आपण काय ते वॅक्सिन घेतलंय तुम्ही आता, तर जोपर्यंत त्याचं इफेक्ट आहे तोपर्यंत तुम्हाला ते रोगी होऊ देत नाही, रोगाचा प्रवेश होऊ देत नाही तुमच्यामध्ये. ते औषध कधीही रोगाला कारण ठरत नाही. योग्य औषधी रोगावर गुणकारीच ठरते. त्याप्रमाणे भावश्रुतरूप जिनवचन हे औषध रूप असताना या जीवाला आता कधी पुन्हा मिथ्यात्वाचा, भवदुःखाचा, परिवर्तनाचा रोग होणार नाही. म्हणून हे जिनवचन नित्य प्राशन करावे. म्हणजे औषध का म्हणलंय तर तुम्हाला झालेला हा भवरोग आहे किंवा मोहाचा महामोहाचा रोग आहे, मग या रोगापासून दूर करणारी ही औषधी आहे, म्हणून त्याचं सतत सेवन करा असं सांगायला लागले. पण आपल्याला तो भवरोग वाटला तर, किंवा त्याचं दुःख वाटलं, पीडा वाटली तर आपण औषध ग्रहण करणार, पण आपण त्याला पीडा रूपाने बघत नाहीये, आपण त्याच्यामध्ये मौज करतोय, आनंद मानतोय. मग तिथं काल परवा एक काय वाक्य टाकलं होतं याच्यावर स्टेटसवर की यह तन मिला यह सजा है, यह शरीर मिला यह एक सजा है,
लेकिन इसी को सजा रहे हैं. काय वाक्य होतं सांगा? असंच टाईपचं काहीतरी होतं. हा, उसी को सजा रहे हैं म्हणजे हे भव मिळालंय ही एक सजा आहे आपल्याला ऍक्च्युली. कारण भवाच्या आतीत जायला पाहिजे आपण, पण भव भ्रमण करत राहिलोय त्यामुळं ही एक शिक्षा आहे. मगर इसी को सजा रहे है म्हणजे या पुन्हा शरीरालाच या भवालाच आपण कुरवाळतोय आणि सजवतोय, तर कुठून कुठं जाणार? पुन्हा या भवातून दुसऱ्या भवात जाणार आहे, भवातीत होणार नाहीये. मग ही जी जिनवाणी आहे, जिनागम आहे, जिन वचन आहेत, हे भवातीत बनवणारे आहेत आपल्याला, म्हणजे तो मार्ग दाखवणारे आहेत. म्हणून म्हटलं ना की वॅक्सिनचं काय काम असतं? घेतलं ना तुम्ही? नाही घेतलं ना? हा, नाही घेतलं तेच चांगलं असतं. हा, नाही घ्यायचं, कशाला घ्यायचं असते? आम्ही आहे की तिथं गुरु आहे, सगळीकडे जातो आम्ही. सगळ्या बघा तुमच्या सानिध्यात येतो, एवढ्या सगळ्यांच्या सानिध्यात येतो. वॅक्सिन काय करते हो? वॅक्सिन घेतलेल्याला सुद्धा आज रोग झालेलाच आहे, नाही असं नाहीये. ते किती दिवसासाठी असते? थोड्या दिवसासाठी असते, नंतर परत काय ते न्यूट्रल होऊन जात असते. म्हणजे मला काय म्हणायचं होतं की हे जे वॅक्सिन आहे म्हणजे उलट त्याच्यामध्ये जीव आहेत. हे अँटीबायोटिक म्हणजे काय असतं? बॅक्टेरियाज आहेत एक, ते बॅक्टेरियाज तुमच्या शरीरातल्या त्या विषाणूंना खतम करतात, म्हणजे हिंसा करतात. मग एका जीवाने दुसऱ्या जीवाची हिंसा करायची आणि आपण त्याच्यामध्ये आनंद भोगायचा किंवा त्याचं फळ आपण भोगायचं. काय फळ मिळणार आहे? आणि फक्त ते काय म्हणलं, तुमची इम्युनिटी वाढवण्याचं काम करते वॅक्सिन. ते काय असं नाहीये की तुम्हाला निरोगीच ठेवणार, असं नाहीये. त्याची विशेषताच एवढी आहे की ते फक्त तुम्हाला काय म्हणायचं, तुमची रेजिस्टन्स पॉवर वाढवणार आहे, बस, दुसरं काय नाही. मग असे एनर्जी बुस्टर्स आपल्याला आपल्या आहारातून पण घेता येतात. असं नाही की त्याचं सेवन करायलाच पाहिजे, केल्यावरच ते होईल, असं नाहीये. उलट हिंसा हे पाप आहे, आणि म्हणलं रोग झालाय हे पाप, आणि त्या पापाला नष्ट करण्यासाठी दुसरं पाप करताय, म्हणजे औषधं घेताय, वॅक्सिन घेताय, तर पापाधिक पाप इज इक्वल टू महापाप. पाप आणि पाप मिळून पुण्य होत नाही किंवा त्या रोगाचा नाश होत नाही. म्हणून तिथं त्याच्यावर विसंबून राहायला नकोय. करा ना, इथं आम्हा सांगतात ना नेहमी की तुमचं महान औषध कुठलं आहे? प्रतिक्रमण औषध आहे, अनुभूती औषध आहे. 100% होणार आहे त्याच्याने कवर आपण. अनेकांना रोग झाला नाही का? सांगा मला, किती मुनींना रोग झाला होता? अनेक मुनींच्या रोगाची उदाहरण आहेत. किती मुनींनी वॅक्सिन घेतलं, किती जणांनी असले तुमच्या सगळं बाहेरचे अँटीबायोटिक्स आणि एनर्जेसिक वगैरे घेतले. कोणाला रोग होता उदाहरण सांगा? कुठले असे मुनी की ज्यांना रोग होते? हा, सनत कुमार चक्रवर्ती, ज्यांना कळलं की कोड झालंय शरीरामध्ये, कळल्यानंतर दीक्षा घेतली बरं का. विशेषता आहे का? म्हणजे असं नाही की मुनी दीक्षा घेतल्यावर कोड झाला, कळलंय आणि मग काय करू शकत नाही म्हणून उपचार केले नाहीत, असं नाही. सुंदर रूप होतं, ते देव आले बघायला आणि सांगितलं की शरीरात कोडाची सुरुवात झालीये, आणि परीक्षा केली झालंय का नाही, तर ती त्यांच्या काय म्हणायचं थुकीवर एक विशिष्ट प्रकारची माशी येऊन फिरली, तर सांगितलं की ही माशी अशा रोगाच्या जीवाणूलाच फिरते. आणि हे समजलं की तिथंच वैराग्य झालं, किती हे क्षणिक आहे सौंदर्य, आणि मला असल्या सौंदर्यामध्ये, असल्या क्षणिकतेमध्ये अडकायचं नाहीये. आणि एवढे भाव झाले की तिथून दीक्षा घेतली, आणि काय सांगितलं? कोड आहे तो, कशाने बरा होणार आहे? असं काय त्यांनी औषध उपचार केले? तर सांगितलं 700 वर्ष शरीरामध्ये कोड होता, आणि सगळं असं ते त्याच्या जखमा होत्या, त्याच्यातून काय ते द्रव वाहत होता, तरी सुद्धा असं नाही वाटलं की एक अँटीबायोटिक घ्यावं आपण. सांगावं त्या श्रावकांना की याला हे औषध असतं, हे खायला पाहिजे, हे मला द्या, किंवा हे द्यायचं असतं असं असं या रोगीला. भाव सुद्धा नाही झाले का? कारण शरीरालाच रोग जाणत होते ते, तुम्ही त्या शरीराच्या रोगाला बघताय. त्यांनी स्वतः बघितलं कोणाला? शरीराला रोग बघितलं, आणि त्यामुळं शरीराचा नाश करायचे ते उपाय करत होते. आपण त्या शरीराच्या रोगाचा नाश करायला जातोय. मग तुम्ही पण तेच करा ना. मग त्यात सांगितलं होतं ना एकदा की ते देव पुन्हा परीक्षेला आले, ते मुनी बसले होते जंगलामध्ये, आणि
बघू ह्यांचं खरोखर विरक्ती आहे का, शरीराबद्दल किती त्यांची आसक्ती आहे हे एकदा विचार करू म्हणून त्यांनी काय सांगितलं की ते देव येऊन त्यांच्या बाजू एक वैद्याचं रूप घेऊन आले आणि ते त्या मुनींच्या बाजूला फेऱ्या मारतायत आणि काय म्हणतायत, औषध घ्या औषध. सगळ्या रोगाचं औषध माझ्याकडे आहे, कोणाला पाहिजे घ्या, असं दुरून फेऱ्या मारत होते. पण तरी मुनिराज असे निश्चल ध्यानस्थ. शरीरात पीडा नसणार आहे का सांगा की, कोड म्हणल्यावर काय असते डॉक्टर काका शरीराची पीडा? कोडी जीवाला, आम्हाला कोणाला कोड नाही त्यामुळे आम्हाला माहित नाही. भाव भासना करून द्या ते. त्यातनं एक तर स्राव वाहत असतो आणि ती दुर्गंधी पण येते ना त्याची, आणि पेनफुल पण असते ते. मग शरीरात इतकी पीडा असताना कोणीतरी येऊन जवळ औषध द्यायला लागले आणि म्हणते की घ्या, तर तिथे त्यांना का नाही भाव झाले की याला विचारावं काय आहे, ऍटलिस्ट औषध तरी समजेल. तर सांगितलं की किती वेळ तो ओरडतोय देव त्या वैद्याच्या रूपातला घ्या औषध म्हणून, पण तिकडं उपयोग सुद्धा केला नाही, आपल्या ध्यानातून च्युत नाही झाले ते मुनी. मग त्यांना वाटलं त्या देवाला की कदाचित त्यांना ऐकू येत नसणार आहे, आपण जवळ जाऊन अजून थोडा उपयोग लागेल त्यांचा, आपण त्यांच्या जवळ जाऊन फेऱ्या मारू. आणि मग अशा फेऱ्या मारल्या जवळ उभारून तरी सुद्धा मुनी निश्चल. आणि मग शेवटी समोर बसला येऊन त्यांच्या, आणि मग मुनींचं ध्यान झाल्यावर त्यांनी डोळे जेव्हा उघडले त्यावेळेस म्हणले, हा म्हणतोय काय देव की म्हणले घ्या औषध, तुम्हाला रोग आहे का, तुम्हाला त्रास होतोय का, मला माझ्याकडे सगळ्या रोगाचं औषध आहे. मग त्यावेळेस मुनी म्हणले की हो मला औषध पाहिजे. कसलं औषध पाहिजे? म्हणले की जर तुझ्याकडं भवाचं नाश करणारा औषध असेल, भव हा रोग आहे, शरीर मिळालं हा रोग आहे मला, या रोगाचा नाश करणारा औषध तुझ्याकडे असेल तर मला सहर्ष पाहिजे ते. आणि मग त्यावेळेस तिथं त्या देवाला पटलं की खरोखर ह्यांची विरक्ती कशी आहे. तसं आपण काय करतो सांगा, आपल्याला काहीतरी रोग झाला, किती क्षुल्लक रोग असतो आपला, रोग म्हणजे काय, कुठेतरी डोकं दुखलं, पोट दुखलं, काहीतरी काय झालं समजा, किती सहन करता सांगा मला त्या रोगाला तुम्ही, किती सहनशक्ती असते. काय अलकात त्या शरीरामध्ये रोग आहे, त्या रोगाचे विषाणू आहेत, किती आपण त्याला सहन करतो. म्हणून मिरजेला जातो, इकडं तिकडं जातो, सगळे औषधं घेतो. हे औषधाने बरं होणारा रोग नसतो. तुम्ही प्रतिक्रमण करा, जे काही जीव आपल्या शरीरात आलेले आहेत ना, पूर्वचे ते वैरी असतात, या भवातले म्हणा, पूर्व भवातले म्हणा, अनेक अनेक भवातले. आणि ते वैरी जोपर्यंत शरीरात आहेत ना, त्यांचे भाव जोपर्यंत आपल्याशी वैराचे आहेत तोपर्यंत ते फेडतच राहणार. आणि त्यामुळं तुम्ही बाहेरून किती औषध उपचार करा, जर त्यांचा नाश नाही झाला तर ते वैराचा नाश होत नाही तोपर्यंत आता मरतील, परत उत्पन्न होतील, परत उत्पन्न होत राहतील आणि ते त्या रोगाला वाढवत राहणार आहेत. तुम्ही किती म्हणून औषधं खाणार आहे. म्हणून सांगितलं प्रतिक्रमण आणि आपल्या परिणामांची विशुद्धी हे सगळ्यात मोठं औषध आहे. आणि इथं आपण सांगितलं आता हे काय, मंगलचा अर्थच घेतला होता ना, जे पापाचा नाश करतं ते मंगल असतं. मग औषध खाणं किती मंगल. पाप काय म्हणायचं, वॅक्सिन घेतलं का नाही, आता काय तुम्हाला करावं देवा. म्हणजे पाप आहे का पुण्य आहे हेच घटवलं आम्ही आता. मग त्याच्याने माझं आयुष्य वाढावं, मला काय निरोगी शरीर मिळावं, किती आपण त्यासाठी प्रयत्न केले. पण जर असेल कोणाशी वैर तर ते जवळ येऊन फेडणारच आहे. काय सांगतो तुम्ही, हा ते शरीरात आलेले जे जीव आहेत, जर त्यांचे भाव शांत झाले ना, कधीही ते पीडा करणार नाहीत. मग त्या शांतीचा उपाय आहे भाव प्रतिक्रमण. मग असे जे काय आपल्याला झालेले असतील ना छोटे मोठे रोग, नाहीतर होऊ दे नाही तर नाही होऊ दे, तरी सुद्धा शरीरात विषाणू जीवाणू आहेतच आपल्या. सगळे ब्लड सेल्स म्हणजे काय, तो WBC म्हणा, RBC म्हणा, हे सगळे निगोदी जीव आहेत, पिंडच आहे. आपण ह्या सप्तधातूंचं शरीर म्हणजे अनेक निगोदी जीवांचं पिंड आहे. आणि मग कुठले जीव कधी आपल्याशी वैर फेडायला त्यांचं रूप दाखवतील सांगता येत नाही. त्यामुळे दिवस रात्राच्या सकाळ संध्याकाळच्या रोज प्रतिक्रमणामध्ये हे भाव करायचेच. ज्या कुठल्या जीवांची आपल्याकडून विराधना झाली असेल, कोणी कळत नकळत वैरी झाले असतील,
खूप सहज सहज वैरी बनतात बरं का. असं नाही की हे साधे जीव पण म्हणू नका, पंचेंद्रिय संज्ञी जीव मनुष्य आपल्या सहवासात येणारे कोणी जे पण असतील ना, साधर्मी म्हणा, कोणी कामाचे व्यक्ती, न कामाचे कोणी जरी जे जवळ आलेले असतील ना, तुम्हाला माहित नाही अशा अपेक्षेने सुद्धा ते वैरी बनलेले असतात. म्हणजे असं बघितलं अनेकांचं उदाहरण की धर्म मार्गामध्ये अग्रेसर आहेत, पण असं वाटतं की त्यांच्याशी वैर कोणाचंच नसणार. म्हणजे ते तर इतक्या सरळ बुद्धीचे किंवा इतकं सगळ्यांना मोक्ष मार्गाचा उपदेश देणारे असे अनेक जणांची उदाहरणं बघितली की ज्यांच्याशी कळत नकळत वैर करणारे अनेक जण आहेत. आणि त्या जीवांना त्याचं काय म्हणायचं टच पण नाही. जसं की विरसागर महाराजांवर ऍसिड वगैरे टाकलं तर त्यावेळेस त्यांचे भाव काय होते सांगा मला. असे कधी वाटले का की भाव ह्यांना कोणाशी वैर आहे, ते त्यांच्याशी बोलतच नाहीयेत किंवा त्यांच्याविषयी काय रागद्वेष करतायत वगैरे, असे परिणामच नाहीत. इतकी धर्माची सरळता होती, सहजता होती परिणामामध्ये, पण कोणी ना कोणी असं भेटलंच की जे वैर फेडायला जवळ आले. आणि मग तिथं कधी वैरी बनले होते हे पण माहित नाही. होय, म्हणजे कसं वैर होते बघा की, म्हणजे आपल्याला वाटत नाही की आपण म्हणजे आपलं पण असंच असणार आहे. कोणाला माहिती तुम्हाला वैरी आहेत की नाही आहेत. मग आपण अज्ञात असतो अशा विषयामध्ये, पण तरी सुद्धा त्यांचे भाव तसे ते जपत राहतात आणि कधी ना कधी फेडण्यासाठी ते कुठल्याही रूपात आपल्या जवळ येतात. म्हणून प्रतिक्रमण करा ना. जे शरीरात आलेले जीव आहेत, संयोगात आलेले जीव आहेत, कधी आले असतील पूर्वी, पुढे येणार असतील, कोणाचे आपल्या निमित्तात भाव बिघडले असतील, तर त्या सगळ्या जीवांची मी क्षमावली करतो, ते मला क्षमा करोत. ही विशुद्धीच आपल्याला सगळ्या रोगातून दूर करणारी आहे. असं याचा विश्वास यायला पाहिजे. हो, आणि मग तिथं तो विश्वास आला त्या सनत कुमार चक्रवर्ती मुनींना, आणि म्हणून सांगितलं की त्या शरीराची पीडा जाणवत नव्हती त्यांच्या ज्ञानामध्ये. असं ज्ञान काय म्हणायचं, निरोगी होतं. शरीर भलेही रोगी होतं तरी सुद्धा ज्ञानामध्ये त्या रोगाचा जरा सुद्धा स्पर्श नव्हता. आणि आपण शरीरात स्पर्श व्हायच्या आधीच ज्ञानातून रोगी झालेलो असतो. ते बॅक्टेरिया अजून शरीरात यायचे आहेत. कुठं झालं सांगा कोरोना. काय व्हायच्या आधीच आपण ज्ञानातून महारोगी झालेलो असतो. आणि त्यामुळं त्या ज्ञानाला ट्रीटमेंट द्या, त्या शरीराला देऊ नका. ज्ञान जर निरोगी झालं, ते जर प्रबळ झालं, तर त्याच्यात कधीही कुठला रोग प्रवेश करणार नाही. शरीरात आलेला रोग सुद्धा या ज्ञानानेच बरा होणार आहे. कसं बरं झालं सांगा सनत कुमार चक्रवर्तींचा रोग. मग सर्व औषधी वृद्धी प्राप्त झाली होती त्यांना, तर इतकी विशुद्धी त्या परिणामांची कशी प्राप्त होणार आहे वृद्धी. म्हणजे बहिरंगात तर दिसतंय की असं रोगी आहे, इतकी पीडा आहे, इतकं सगळं ते दुर्गंधी आहे शरीर, तरी सुद्धा जे त्यांना प्राप्त झालेली वृद्धी होती त्याचा उपयोग करण्याचे भाव सुद्धा नाही झाले. म्हणजे तिथं त्यांना असं नुसतं सांगितलं, एकदा उपयोग केला असता तर त्या काय म्हणायचं अनेक वर्षापासून असणारा रोग एका क्षणात नष्ट झाला असता. दुसऱ्याला तर वापर करायचं राहिलं लांबच, स्वतःला पीडा व्हायला लागली तरी सुद्धा तिथे त्यांना त्या वृद्धीचा वापर करायचे भाव सुद्धा नाही झाले. कुठे गेले सनत कुमार चक्रवर्ती? कुठे गेले सनत कुमार चक्रवर्ती? सनत कुमार मुनि के तन में कुष्ठ वेदना व्यापी, छिन्न भिन्न तन तासो हुओ, तब चिंत्यो गुण आपी, यह उपसर्ग सयोधर धीरता, आराधन चितधारी, तो तुमरे जिय कौन दुख है, मृत्यु महोत्सव भारी. बहुतेक स्वर्गाला गेले वाटतं ना सनत कुमार चक्रवर्ती. आणि ह्याच्यात कशात तर आलं होतं हे. आणि मोक्षाला कोण गेले? होय का?
बर. तर त्यांनी आपला मृत्यू महोत्सव साजरा केला त्यांच्या परिणामातून. तर समाधी मरण भाषेमध्ये त्यांनी घेतलेत ना सगळ्या त्या मुनींची उदाहरणं घेतलेत. मग हे एक उदाहरण सांगितलं मी फक्त की जिनवचन म्हणजे आता जे काही त्यांची धारा चालू होती ज्ञानामध्ये ते सगळे जिनवचनाचीच धारा होती. जे काही जिनागमामध्ये सांगितलेलं आहे ते माझ्यासाठी मंगल रूपच आहे ह्याचा एक विश्वास एक श्रद्धान होतं. त्या बळावर ते त्या रोगातून त्या पीडातून मुक्त झाले. मग हे एक उदाहरण सांगितलं. अजून कुठले उदाहरण सांगा. मुनी रोगी होते आणि त्यांना हे जिनवचन औषधाप्रमाणे ठरलं. रोगी मुनी कुठले? वादिराजाचार्यांना पण कुष्ठ होता शरीरामध्ये आणि जेव्हा कळलं की त्या राजाकडे गेल्यावर कुठल्या मंत्र्यांनी का काय जिन धर्माचा द्वेषी कोणीतरी होता आणि त्यांनी जाऊन सांगितलं होतं ना की जैन मुनी असे कोळी असतात किंवा नग्न असतात ते स्नान करत नाहीत असं सगळं व्यंग करून सांगितलं. वास्तविक होतं तसंच पण तरी सुद्धा त्यांनी सांगण्याची पद्धत अशी होती की त्याच्यातून द्वेष व्हावा. आणि मग राजा म्हणला की नाही मी बघितलंय मुनींना आणि ते खूप पवित्र पावन असतात. आणि मग त्यांनी म्हणले बघा सांगतो मी तुम्हाला दाखवतो चला. आणि मग सगळी गँग जाणार होती उद्या वादिराज मुनींकडे. ते होते त्याच नगराच्या वनामध्ये आलेले होते. आणि मग तिथं त्याच सभेमध्ये असणाऱ्या जैन धर्मी मंत्री होते. त्यांना वाटलं की हे सगळं धर्मावर एक संकट येणार आहे याच्या निमित्तामध्ये कदाचित धर्माची निंदा होईल ऱ्हास होईल म्हणून ते पहिल्यांदा मंत्री वादिराजाचार्यांकडे गेले आणि त्यांना सांगितलं की असं सगळं झालेलं आहे आणि होता शरीरामध्ये कोड काय काका त्यांच्या मुनींच्या. आणि मुनी काय असं करू शकणार नाहीत की तिथं लगेच आजच्या उद्या ते रोग दूर होणार आहे. आणि काय झालं मग कुठला वैद्य नव्हता औषध नव्हतं. एकदाच आहार घ्यायचा असतो. आहार झालेला होता. काय करणार बाहेरून लेप लावून कुष्ठरोग लगेच नष्ट होत नसतो. आणि मग दुसऱ्या दिवशी सगळी फलटण काय फलटण म्हणजे त्यांची फलटण बरं का त्या मुनींच्या जिथं राहत होते त्यांची कुटी असेल काय आता त्यावेळेस तिथं तर त्या जंगलातल्या स्थानाच्या जवळ आले. सकाळी म्हणजे अजून सूर्योदयाची वेळ होती त्यावेळेसच. आणि मग रात्रीतनं काय झालं होतं सांगितलं. वादिराजाचार्यांनी सांगितलं कशाची रचना केली. एकीभाव स्तोत्राची रचना केली. झाली त्यांच्याकडून एक भक्ती त्यांनी अशी प्रगट झाली त्यांच्या ज्ञानात की त्याच्या निमित्तात एकीभाव स्तोत्र रचला. आणि त्या स्तोत्राच्या म्हणजे कुठलंही काव्य रचायला जास्त विशुद्धी लागते बरं का. साधं एक वाक्य लिहायला वेगळं पण एखादी रचना करायचं म्हणलं ना अत्यंत परिणामांची एकाग्रता असते आणि विशुद्धी असते त्यावेळेस. आणि सांगितलं त्यांच्याकडनं ती जी रचना झाली ना त्याच्या निमित्तामध्ये त्यांना सुद्धा माहित नाही रात्रीतून सगळा कोड शरीरातून नष्ट झाला. आणि मग जेव्हा ते सगळे राजा वगैरे दाराशी आले त्या जिथं स्थान होतं त्यांचं राहायचं त्या कुटीच्या बाहेर आणि मुनींना जाऊन आत कोणीतरी बोलवलं की या बाहेर असं. आणि त्यावेळेस मुनींचं ध्यान झाल्यावर जेव्हा मुनी दारातून बाहेर यायला लागलेत बरोबर सांगितलं सूर्य उगवत होता आणि त्या सूर्याची किरण मुनींच्या अंगावर पडली तर असं सांगितलं की सुवर्णमय शरीर दिसलं. अशी ती सोनेरी किरण जी निघालीत ना. आणि मग ते त्यांनी 3ऱ्या श्लोकामध्ये केलंय ना ती रचना म्हणा. प्रागेवेह त्रिदिव भवना देशता भव्य पुण्यात पृथ्वी चक्रम कनकमयतां देवनिन्ने त्वयेदं ध्यानद्वारं मम रुचिकरं स्वान्तगेहं प्रविष्टस् तत्किं चित्रं जिनवपुरिदं यत् सुवर्णीकरोषि. इतकं सुंदर लिहिलं ना त्याच्यामध्ये. त्यांनी सांगितलं हे भगवान जेव्हा तुम्ही या पृथ्वी तलावर अवतार करणार होता तर तुम्ही यायच्या आधी किती दिवस 9 महिने ना गर्भात यायच्या आधी 6 महिने ही पृथ्वी कनकमय झाली म्हणजे सुवर्णमय. ते म्हणलं ना सगळीकडे त्या देवांनी अशी सुबकता केली. काय म्हणायचं सगळीकडं काय म्हणतात त्याला काय म्हणायचं शब्द म्हणजे सगळीकडं नाही हो काय शब्द त्याचं
कोण सांगितलं होतं मागच्या वेळी मला शब्द काय ते? सुजलाम सुफलाम म्हणतो ना त्या टाइप मध्ये. हा तर सुभिक्ष सगळीकडे हा सुभिक्ष म्हणलं जातं ना. हा 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 बरोबर. हा असं काहीतरी शब्द आहे. सगळीकडे सुभिक्ष झालं, जेणेकरून की कोणी दरिद्री नाहीये, कोणी रोगी नाही, दुःखी नाही, कसल्याही प्रकारचं काही नाहीये त्रास कोणाला. मग असं वातावरणामध्ये जन्म झाला त्या तीर्थंकर बाळाचा. मग तिथं सांगतायत ते वादिराजाचार्य की हे भगवान, जेव्हा तुम्ही या पृथ्वीवर अवतार करणार होता त्याच्या पूर्वीच 6 महिने ही पृथ्वी सुवर्णमय झाली, आनंदी झाली, सुजलाम सुफलाम झाली. मग जेव्हा तुम्हाला मी माझ्या अंतःकरणात बोलवतोय, स्थापन करतोय, माझं शरीर का नाही सुवर्णमय होणार? आणि झालं ते सुवर्णमय. असं तिथं त्यांनी एक त्यात रचलंय बर का. त्यांना तशी काय अपेक्षा नव्हती किंवा त्या बुद्धीने त्यांनी केलेलं नव्हतं. झाली ती रचना अशी की त्या विशुद्धीच्या निमित्तामध्ये ते रोग, जसं सांगितलं उदाहरण त्यांनी मागच्या श्लोकामध्ये की जसं साप त्या वारुळातून बाहेर पडताना दिसतो, बाहेर पडतो नागमोडी रचनेतून, तो त्या बिळातून त्या वारुळातून बाहेर पडतो, त्याप्रमाणे या शरीरातून सगळे रोग सापाप्रमाणे बाहेर पडायला लागले. जेव्हा की तुमचा प्रवेश झालाय माझ्यामध्ये, जेव्हा आपण स्थापन करतोय ना, जेव्हा त्यांची भक्ती करतोय, तेव्हा तेच आहेत ना आपल्या ज्ञानामध्ये. आणि मग जेव्हा मी तुमची भक्ती करतोय त्यावेळेस हे रोग माझ्यामध्ये कसे राहतील, हे पाप माझ्यामध्ये कसं राहील, जे की मला रोग रूपाने त्रास देत आहे, आता शरीरामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि म्हणून तुमची भक्तीच खरं औषध आहे, असं तिथं त्यांनी त्याच्यामध्ये त्या एकीभाव स्तोत्रामध्ये रचना केली आहे. तर म्हणून सांगितलं. आणि मग ते जेव्हा बाहेर पडाले त्यावेळेस ते सुंदर शरीर असं सुवर्णमय होतं की सगळे आश्चर्यचकित झाले, जे की तिथं राजा बरोबर आले होते वादिराजाचार्यांकडं. आणि मग राजाने ज्या मंत्र्यांनी म्हणजे काय खोटं बोललं होतं किंवा वैर केलं होतं मुनींबद्दल, त्याच्याकडे बघितल्यावर राजाला राग आला की हे कसं खोटं बोलला म्हणून, आणि त्याच्यावर तलवार उघडण्यासाठी हात उचलला. तर मुनींनी त्याला अडवलं आणि सांगितलं, त्यांनी जे सांगितलं ते सत्य होतं. का? कारण होतं माझं शरीर कोडी, म्हणजे या शरीरात कोड होता, आणि त्याचं प्रमाण म्हणून त्यांनी ती करंगळी दाखवली की ज्याला अजून थोडस कोड शेष राहिला होता. आणि ते जेव्हा त्यांच्या समोर दाखवलं तेव्हा ते कोड दिसला, आणि पण लगेच नष्ट पण झाला तो कोड तिथं. आणि मग त्यांच्या समोर तो कोड दूर झाला म्हणल्यावर राजाला अजून भक्ती उत्पन्न झाली आता, म्हणजे अशी श्रद्धा अजून दृढ झाली त्यांची त्या धर्माविषयी, त्या मुनींविषयी वगैरे. मग होतं कुठून? जे काय आपल्या रोगाचं निवारण होणार आहे ते कुठून होणार आहे? ज्ञानातून होणार आहे. त्याच्यासाठी ज्ञानाला पवित्र करा, ज्ञानाचं बळ वाढवा, त्याला औषध द्या. ज्ञानाचं औषध काय असतं? कोणाकडे मिळतं डॉक्टर? तुमच्या दुकानात ज्ञानाचं औषध आहे का? स्वतः जवळच असते. काय म्हणली? स्वतः जवळच असते. तिथं आहेत की आपल्या जवळ त्यागी आहेत, गुरु आहेत, त्यांच्या जवळ मिळणार आहे, डॉक्टरांकडे मिळणार नाही. डॉक्टरांकडे गेला तर भाव वाढवणार आहे, तुमचं शरीर चांगलं करून देणार ना तुम्हाला, त्या शरीराचीच मोह वाढवणार आहे ते डॉक्टर. म्हणून कुठल्या डॉक्टरकडे जायचं नाही. खरे डॉक्टर आहेत कोण? हे त्यागी मुनी, जे की स्वतः आपलं असं औषध ग्रहण केलंय की त्याच्यातून त्या रोगाचा नाश होणार. कुठून? समूळ नाश होणार. आणि कुठलं शरीर न मिळण्यासारखं औषध देणार, ते पुन्हा शरीरात न जाण्यायोग्य औषध ते देणार. म्हणून अशा डॉक्टरकडे जावा जिथून पुन्हा कधी भविष्यामध्ये रोगी होणार नाही. पण आपण क्षणिक इलाज करतो आणि त्याच्यातून आनंद मानतो, पण असं नाही वाटत आपल्याला की पुन्हा हा मोह, हे शरीर आपल्याला रोगी बनवणार आहे. आणि रोग झाला समजा शरीरामध्ये, तर किती डॉक्टर भेटतात सांगा तुम्हाला? सर्दी झाली हो समजा, तर मला सर्दी झाली होती आता 1 महिन्यापूर्वी, आणि मग जे कोणी भेटले ना सगळे डॉक्टर होते. सगळे हे घेतलं नाही ते घे, ते कर, असं कर, असं कर, असं कर.
आता कोणाला विचारलं नाही बरं का, काय म्हणते फ्री ऑफ कॉस्ट ऍडवाइस सगळ्यांचे. मग सगळे परस्पर असे आचार्य तू भेटलेले. करते. संसारामध्ये सर्व आचार्य आहेत संसार सगळे करण्यासाठी. आचार्यत्व करते म्हणजे तुमचं काम सगळे करते. काढा घेतलं का, वाफ घेतली का, हेच सगळे म्हणजे जे भेटणार ते सगळे डॉक्टरच भेटलेले. आणि असं वाटलं की आपण किती मोठे पेशंट झालोय. उलट तिथं सांगणार असं कोण भेटलं नाही की रोग झाला नाहीये तुला, हे किती क्षणिक आहे, नष्ट होणार आहे, याच्याकडे नको लक्ष देऊ. मग त्यावेळेस तिथं खरं औषध मिळायला पाहिजे, ते ज्ञानाचं मिळायला पाहिजे. आणि हे मिळणारे सांगितलं भावश्रुतातून. म्हणून सांगितलं काय, अजून कुठले रोगी मुनी सांगा. झाले का 2च? कोण? समंतभद्र आचार्य, ज्यांना की भस्मक रोग झाला होता. काय असतं पूनम भस्मक रोग काय असतो सांगा. मग ते पोटामध्ये अशी एक आग होती त्यांच्या की जितकं काही खाणार ते सगळं भस्म होत होतं. आणि ती व्याधी अशी की त्यांना आता बहिरंगामध्ये तर मुनिवेश होता, आणि मग खाणार किती एका वेळेस खाऊन खाऊन, त्यामुळं दीक्षाछेद झाली. आणि मग ते त्या सांगितलं ना शिवलिंगाच्या जवळ त्या मंदिरामध्ये मागे राहत होते, आणि तिथं जे शिवलिंगाला समोर आणून चढवणार ते सगळं खाणार, तरी सुद्धा त्यांची भूक अशी भडकत होती. आणि मग त्यावेळेस तिथं कोणीतरी तो काय म्हणते शिवभक्त आहे जाणून कोणीतरी घरी नेलं का काय, त्याला तिथंच खाऊ घातलं वाटतं ना, पकडलं त्यांना. की ह्यांनी तरी नंतर त्यांची भूक कमी व्हायला लागली, मग ते सगळं राहायला लागलं नैवेद्याचं. आणि मग ते अन्न राहायला लागलं. मग ते राजानं माणूस ठेवून ते पाहिलं की बाबा हे काय करतायत म्हणून. आणि मग त्यांनी पकडला गेले ना त्याच्यात मध्ये. मग त्यावेळेस तिथं म्हणले की ते राजा, एक तर तू त्या शिवलिंगाला नमस्कार कर, नाहीतर आपला अपराध स्वीकार करून शिक्षेला तयार हो. मग त्यावेळेस त्या मुनींनी, म्हणजे आता मुनी छेद झाला होता त्यावेळेस, त्या रोगींनी काय केलं सांगितलं, मी नमस्कार करेन पण तुझ्या शिवलिंगाला ते पचणार नाही, सहन होणार नाही. म्हटल्यावर त्यांना कोणाला विश्वास बसला नाही. आणि इतकी आढळ श्रद्धा होती बघा ना, असल्या कंडिशन मध्ये सुद्धा त्या मुनींची, मुनी म्हणजे आता समजून घ्या, ते त्यांची श्रद्धा कुठेही विचलित झाली नाही, किंवा असं नाही वाटलं की किती आपल्याला त्रास होतोय, काय उपयोग होत नाही आपल्या ह्या ज्ञानाचा ध्यानाचा, आपण ह्याच्यातून काहीतरी बाहेर पडून आता उपाय करायला पाहिजेत, इतका सुद्धा विचार साधा स्पर्श नाही झाला. बहिरंगातला वेश बदलला तरी सुद्धा सगळी आपली श्रद्धा, आपलं परिणती सगळी त्या धर्माशी अटॅच अशी होती की नाही, ह्याच्यानेच माझं कल्याण आहे. आणि त्यामुळं सांगितलं ते कुठेही गेले तरी सुद्धा तिथं त्यांना त्याच्यातून बाहेर पडू शकले नाहीत, किंवा कोणी त्याला धर्मभ्रष्ट करू शकलं नाही. आणि मग तोच विश्वास त्यांचा की त्यांनी म्हणाले तुझ्या लिंगाला हे पचणार नाही, म्हणजे सहन होणार नाही, मी नमस्कार करेन तर. आणि त्यावेळेस तिथे सांगितलं त्या स्वयंभू स्तोत्राची रचना झाली त्यांच्याकडून. आणि वाचा त्याच्यातले एक श्लोक असे आहेत की त्याचा अर्थ समजला तर भाववासना सुंदर होईल आपल्याला. आणि त्या लिंगाच्या समोर उभारून त्यांनी जिनेंद्र भगवंतांचं स्मरण ज्ञानामध्ये आणि अनुभूती स्वतःची याच्यापूर्वक जी रचना केली, तर ते फक्त असे म्हणत चालले होते. 24 तीर्थंकरांचे सगळे स्तोत्र एकानंतर एक असे त्यांचे काव्य रचना करत म्हणत चालले होते. आणि जेव्हा 8वं तीर्थंकर चंद्रप्रभू भगवान यांच्या स्तुतीच्या वेळीच सांगितलं वंदे हा शब्द आला, आणि जिथं वंदे शब्द आला तिथं त्यांची मस्तक असं झुकलं नमस्कार करण्यासाठी. समोर तर शिवलिंग होतं, पिंड होती ती, आणि त्याच्या समोर जेव्हा झुकलं त्यावेळेस त्यांचं नमन होतं ते भगवंतांनाच होतं. त्यामुळं त्या पिंडीला नमस्कार नव्हता, आणि ती पिंड दुभंगली आणि सांगितलं त्यातून चंद्रप्रभू भगवंतांची प्रतिमा बाहेर आली. आणि मग त्यावेळेस त्यांचं यांनी जो नमस्कार केला तो नमस्कार त्या भगवंतांना झाला, त्या पिंडीला नाही.
आणि मग तिथं ते म्हणजे म्हणतात ना आता पण काशीला का काय कुठं ते फटा महादेव आहे म्हणून म्हणतात. हा, आणि मग ते लोक मानतात काय त्याच्यातून शिव शंकर बाहेर आला होता. हा, मग काय म्हणतात त्यांनी फटलेला महादेव तर फटा महादेवच म्हणणार की काय म्हणणार. मग तिथं म्हणजे त्यांनी सांगितलं की आणि त्याच्यात मग त्यांच्या रोगाचा जो अंत झाला जेव्हा आणि त्यातून पुन्हा त्यांनी उपस्थापित झाले, आपली दीक्षा छेद केलेली पुन्हा छेदोपस्थापना केली त्याच्यातून, आणि मग त्यांची चर्या पुन्हा सुरू झाली. म्हणजे सांगायचं कशासाठी होतं की जिनवचन हे औषधी आहे, याच्यावर 100% विश्वास असेल, त्याच्यानुसार आपली परिणती असेल तर कधी कुठला रोग आपल्याला त्रास देणार नाही, होणार नाही म्हणले नाही मी, त्या रोगाचा आपल्याला त्रास नाही होणार. कधी आपण काय म्हणायचं ज्ञानातून रोगी होणार नाही. जो रोग शरीराला झाले ना शरीरात येऊन बाहेर पडेल, पण जो ज्ञानात प्रवेश करेल ना तो रोग कधीच बाहेर पडत नाही. जसं बघतो ना आपण मानसिक रोगी असतात किंवा काय म्हणतात सायकोलॉजिकली जे डिस्टर्ब असतात, तर ते डिप्रेशन मध्ये गेलेले वगैरे, शरीराला काय रोग असतो त्यांच्या, डिप्रेशन ज्यांना आलेलं असतं त्यांना बहिरंगात काही रोग नसतो, जे ज्ञानातून त्यांना जे त्यांच्या बुद्धीमध्ये बसलेली असती ना भावना एक, त्याच्याने ते रोगी असतात. आणि मग ते बाहेर काढणं डॉक्टरांना जमत नसतं. म्हणजे अनेक ठिकाणी बरं का, असं मला म्हणायचंय, असतील आता कोणाचे डॉक्टर एक्सपर्ट्स वगैरे, तर त्यांचं प्रश्न जास्त अवघड असतो सामान्य रोगीपेक्षा. मग म्हणून म्हणायचे ज्ञानातून निरोगी राहा आणि बलवान राहा, तर पुष्ट राहा, तर सांगितलं हे सगळे बाहेरचे रोग सुद्धा सहज नष्ट होणार. अन्यथा ज्ञानच आपल्याला खात जातं आतमधनं. हे असं झालं, किंवा समजा एखाद्या जीवाकडनं काही पाप घडलं असेल, दोष झाला असेल, हिंसा झाली असेल कोणाची, आणि त्याला मनामध्ये शल्य असेल की आपल्याकडनं हे झालं, आपण असं कसं केलं किंवा असं व्हायला नको, हे जर ज्ञानात पकडून ठेवलं त्यांनी, तर त्याला तुम्ही कितीही संबोधन करा, कितीही त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करा, पण तो जर ती धारणा धरून ठेवेल की माझ्याकडनं नाही, हे महापाप झालंय आणि मी असं कसं केलं वगैरे, सारखं जर तो स्वतःला तशातच कोसत राहील तर बाहेर नाही पडू शकणार. मग त्याचं ज्ञान जेव्हा आपण तुम्ही स्वच्छ कराल ना, त्यावेळेस तिथं सांगितलं स्वीकारेल तो की ठीक आहे हे झालंय, तर प्रतिक्रमणाने हे दूर होणार आहे. पण त्या हिंसेचं, त्या दोषाचं जर त्यांनी विषकुंभ झाला त्याच्यामध्ये, तर मग मात्र ते त्याच्यातून तो पुन्हा डिप्रेशनकडे जातो, हे सांगायचं. मग त्यासाठी काय सांगितलं की अजाशत्रू काहीतरी असं नाव असतं त्याचं राजाचं, काय नाव लक्षात येईल माझ्या, तर तो राजा असतो आणि त्याच्यावर काहीतरी संकट आलेलं असतं, आणि मग ते संकट कसं दूर व्हायचं म्हणून तो एका तपस्वींकडे गेला आणि त्यांना विचारतो की मला या संकटातून बाहेर काढा, मी कसं बाहेर पडू या संकटातून. मग त्यावेळेस ते तपस्वी क्रियाकांडी असतात, कोणीतरी असं ज्योतिषी टाईप किंवा असं बोंधू बाबा टाईप, आणि मग त्यांनी सांगितलं की तू पशु यज्ञ कर, पशुवध कर, बळी दे, तर तुला हे या संकटातून तू बाहेर पडशील. त्यावेळेस त्या राजाने सुद्धा नकार दिला की हिंसेने कधी कुणाचं भलं होणार नाहीये, तर मी हिंसा करणार नाही, मला हिंसेचा उपदेश देऊ नका. तर त्या तपस्वीनी त्यांना कसं समजवलं त्या राजाला की म्हणले हिंसा नाहीये, ही हत्या नाहीये, तर याच्यातून राज्याचं कल्याण आहे, ह्याच्यासाठी तू देतोय, ह्याला बळी म्हणतात, हत्या म्हणत नाही. शब्द गोड वापरल्यावर क्रिया बदलल्यासारखं वाटते त्यांना. मग त्यांनी सांगितलं की तू पशु बळी दे आणि तरच तुला या संकटातून बाहेर पडता येईल. मग जेव्हा त्या तपस्वीकडून हे वाक्य ऐकलं की राज्याचं कल्याण आहे, सगळ्या प्रजेचं कल्याण आहे, त्यावेळेस राजा म्हणला ठीक आहे, मी पशु बळी द्यायला तयार आहे, हत्या नाही करणार, मी बळी द्यायला तयार आहे बरं का. असं काय आपल्याला पण फिरवणारे अनेक लोक भेटतात. मग तिथं त्यांचं ठरलं, एक ठिकाण ठरलं, दिवस ठरला, सगळे ते पशु आणले आणि एका जंगलामध्ये ते सगळं कार्यक्रम होणार होतं, तिथं बांधले होते ते पशु सगळे.
आणि नेमकं तिथनं एक तपस्वी निघाले होते आणि मग ते खूप चांगली त्यांची तपस्या होती, त्यांची काय म्हणायचं ज्ञानाचं तेज अधिक होतं आणि त्यावेळेस त्यांना ते दिसलं दृश्य की इथं पशूंना बांधलेत आणि काहीतरी इथं कृत्य होणार आहे. मग त्यांनी तिथं असणाऱ्या त्या राजाकडे जाऊन राजाकडे निघाले. त्यावेळेस राजाला कळलं की हे कोणी तपस्वी आहेत आणि आपल्याकडे येत आहेत. म्हणले होते स्वतः राजा उठून त्यांचं सन्मानपूर्वक त्यांना आसनस्थ केलं, त्यांचं दर्शन केलं वगैरे आणि त्यांना उपदेश द्यायला सांगितलं. मग त्यावेळेस तिथं काय चाललंय हे सगळं समजलं होतं त्या आलेल्या संतांना. मग त्या संतांनी विचारलं की याच्यातून तुला काय सिद्ध करायचंय. मग त्यांनी सांगितलं इतकं मोठं संकट आलंय राज्यावर आणि सगळ्या प्रजेचं कल्याण करण्यासाठी मी पशुबळी देतोय. मग त्यावेळेस त्या संतांनी पण सांगितलं त्याला की बळी हा कुठल्याही संकटाचा उपाय नाहीये, हिंसा हे कुठल्याही सुखाचा मार्ग नाहीये. नियमाने तू ह्याच्यातून आपलं संकट वाढवणार आहेस, कमी होणार नाहीये तुझं. मग त्यावेळेस त्यांनी सगळं सांगितलं असं असं झालंय आणि मग ह्याचा उपाय हेच आहे असं मला सांगितलं एकाने आणि मग त्यामुळे मला हे करणं भाग आहे. मग त्यावेळेस ते संत थोडं शांत राहिले आणि त्यांनी काय केलं, जमिनीवर पडलेला एक गवताची काडी होती ती उचलली आणि सांगितलं की ही काडी त्याला दिली राजाला आणि सांगितलं ही तोड. मग त्यांनी लगेच तोडली. अशी गवताची काडी तोडायला किती वेळ लागतो. मग आता राजाने सांगितलं याला परत जोड. आता सांगा तू राजा आहेस ना, जोड. मग राजाला सगळं यायला पाहिजे. मग राजा म्हणला हे कसं पॉसिबल आहे, हे नाही शक्य माझ्याकडून. तोडणं किती इझिली तोडू शकलो मी, पण जोडणं म्हणजे शक्य नाहीये, ते नाही जोडू शकणार मी. मग त्यावेळेस तिथं त्या संतांनी सांगितलं की अशा प्रकारे तू जर त्या प्राण्यांची बळी घेतोयस, त्यांचे मान तोडणार, त्यांचे काय अवयव तोडणार, त्यावेळेस ते तोडणं तुझ्यासाठी खूप सहज आहे, सोपं आहे. पण त्याच जीवांना पुनरुज्जीवित करायचं तुझ्याकडनं अशक्य आहे. आणि मग तुझी जबाबदारी आहे ना की प्रजेचं रक्षण करणं किंवा प्रजेला सांभाळणं, प्रजेला काही कष्ट न होऊ देणं. मग हे पशु तुझी प्रजा नाहीये का, हे सुद्धा तुझ्या प्रजेमध्ये येत आहेत. मग त्यांची हिंसा करून तू दुसऱ्या जीवांना सुरक्षित करायचं किंवा त्यांचं कल्याण करायचं हा विचार चुकीचा आहे. त्यामुळं हिंसा हा कुठल्याही संकटाचा उपाय नाही. तू या हिंसेचा विचार सोड. आणि मग त्यावेळेस तिथं त्या राजाला हे पटलं की आपण जे करतोय ते चुकीचं आहे, असं करणं योग्य नाहीये. आणि मग त्यांनी ते स्वीकारून त्या सगळ्या पशूंना मुक्त केलं. म्हणजे कशासाठी सांगायचं होतं, संकट किंवा रोग जे आहेत ते बाहेरून आलेले दिसत आहेत आपल्याला, बाहेरच आहेत तोपर्यंत त्यांचा तुम्हाला काय त्रास नाहीये. पण जेव्हा त्यांना तुम्ही आपल्यामध्ये प्रवेश करून देणार, ज्ञानामध्ये धरून ठेवणार, तर ते रोग, ते संकट कधीही नष्ट होणार नाही किंवा त्याला अधिक जास्त तुम्हाला कष्ट करावे लागणार, जास्त बळ वापरावं लागणार. म्हणून ज्ञान सेफ ठेवा, आपलं शरीर सेफ राहणार. शरीराच्या सुरक्षिततेचं, शरीराला पुष्ट ठेवण्याचा प्रयत्न केला तर ज्ञान उलट काय म्हणायचं बलहीन होऊन जाईल. ज्ञानाचं सगळं बळ, तेज सगळं नष्ट होत जाईल. म्हणून ज्ञानातून सगळ्याचा उपाय करा, तर तुम्हाला कुठल्याही रोगाचा त्रास होणार नाही. हे सांगतायत की जिनवचन हे औषधी आहेत, जे की आपल्याला आपल्या ज्ञानाला निरोगी बनवणार आहे, आपल्या ज्ञानातून त्याचा उपाय करणार आहे. मग अशा त्या जिनवचनाचं आपण अवलंबन घेतलं तर आपण सुद्धा सहज सुखाला प्राप्त होऊ शकतो. हो, जाणा स्वतःच्या निरोगी आत्म्याला जाणा. हा आत्मस्वभाव अनादि अनंत सशक्त आहे, बलवान आहे, निरोगी आहे, अशरीरी आहे. या आत्म्यामध्ये कोणताही रोग नाहीच प्रतीती करा. या आत्म्यामध्ये सुखाशिवाय अन्य
कोणतेही दुःख नाहीच, संकट नाही, भय नाही. भय हाच रोग आहे. माझा आत्मा तर निर्भय निरोगी आहे. शुद्ध स्वरूपोऽहम् स्वच्छत्व शक्ती संपन्नोऽहम् सिद्धोऽहम्. ओम विसर्जन. नमो अरिहन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वत्सायाणं, नमो लोये सौवसा.